नमस्ते मैत्रिणींनो, वजन कमी करण्याचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत असते. जेणेकरून तुम्ही जर घरच्या घरी वजन कमी करत असाल तर तुम्हाला मदत होणार आहे माझ्या ह्या व्हिडिओची आणि तुम्ही घरच्या घरी तुमचं वजन काय करणार आहे, इझीरित्या कमी करू शकणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो कमेंटवर आधारितच व्हिडिओ आहे. कारण की मी जे व्हिडिओ अपलोड करते वजन कमी करण्याचे, प्रेमाताई ज्या आहेत त्या त्यांचं वजन कमी करताय घरच्या घरी आणि वजन कमी करताना त्यांना ज्या अडचणी येतात त्या मला कमेंटद्वारे सांगत असतात. आणि बरेच दिवस झाले त्यांच्या कमेंटला मी उत्तर दिलेलं नव्हतं. तर आज त्याविषयी व्हिडिओ बनवतीये. तर जसं प्रेमाताई वजन कमी करतायत, त्याच पद्धतीने तुम्ही जर घरच्या घरी वजन कमी करत असाल आणि तुम्हाला जर समजा जसं प्रेमाताईंना अडचणी येत आहेत किंवा प्रेमाताईंना ज्या समस्या आहेत, त्या पण तुम्हाला समस्या पडत असतील किंवा प्रश्न पडत असतील, तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला पण नक्की मदत करेल तुमचं वजन कमी करण्यासाठी. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही पण तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं वजन पण काय होणार आहे, कमी होणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. त्याला मग जास्त वेळ न घालवता आपण प्रेमाताईंनी ज्या कमेंट केलेल्या आहेत त्या एक एक घेऊया. तर मी इथे वहीवरती लिहून ठेवलेल्या आहेत कमेंट त्यांच्या. तर आपण एक एक कमेंट घेऊया. जर समजा तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल आणि तुमचे पण असे प्रश्न असतील तर तुम्हाला पण मदत होईल तुमचं वजन कमी करण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ताईंची पहिली जी कमेंट आलेली होती, तर ताई मला पण घरगुती पद्धतीने फॅट लॉस करायचा आहे. आता 58 किलो वजन आहे, 48 करायचे आहे आणि उंची जी आहे ती 148 सेमी आहे. म्हणजे ताईंना 10 किलो वजन कमी करायचं आहे. कारण की आपण जितकी उंची असेल ना तितक्याच प्रमाणामध्ये आपलं काय पाहिजे, वजन पाहिजे. तर ताईंचं जे वजन आहे ते 48 ते 50च्या दरम्यान पाहिजे. म्हणजे त्यांचं जे फिटनेस आहे ते व्यवस्थित दिसेल. तर ताईंना फॅट लॉस करायचं आहे. तर मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण वजन कमी करतो ना त्यावेळेस फॅट लॉस आणि वेट लॉस शक्यतो जास्त करून फॅट लॉसवर भर द्यायचा. आपली शरीराची जी चरबी आहे ना ही कमी करण्याचा प्रयत्न करायचा. कारण की बऱ्याच वेळा जर समजा तुम्ही खाऊन पिऊन वजन कमी करत असाल त्यावेळेस छान पद्धतीने फॅट लॉस होतो आणि आपल्याला मध्ये अशक्तपणा वगैरे येत नाही. आपण जर कडक डाएट केलं, फास्ट वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वेट लॉस होतो, वजन काट्यावरती दाखवतं. पण ज्यावेळेस योग्य त्या आहार घेतो, परत आपण जेवण वगैरे चांगलं करायला लागल्यानंतर परत काय होतं माहितीये का, वजन वाढून जातं. त्याच्यासाठी फॅट लॉस करण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुम्ही सर्व खाऊन पिऊन हेल्दी आहार घेऊन तुमचा जो फॅट लॉस झाल्यानंतर तुमचं फिटनेस छान दिसणार आहे. तुमचं वजन जरी काट्यावरती कमी दाखवलं नाही, तरी तुम्ही आरशामध्ये बघा. तुमचे कपडे सैल झालेले असणार आणि तुमचा जो फिटनेस आहे तो आरशामध्ये तुम्हाला योग्य दिसणार आहे. तुम्ही जाड दिसणार नाही. पोटावरती, कमरेवरती, शिरच्या भागाची, मांड्यांची चरबी काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यासाठी ताईंनी म्हटलं इथं मला फॅट लॉस करायचा आहे. तर तुम्ही जास्त करून मला वाटतं फॅट लॉसवर भर दिला प्रत्येक मैत्रिणीने, तर खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही फॅट लॉस करू शकता. कारण की माझंच उदाहरण देते. कारण की मी पण ज्यावेळेस वजन कमी करत होते त्यावेळेस मी बऱ्याच वेळा वेट लॉसवर जास्त भर द्यायचे आणि सारखं वजन काटा बघायचे आणि वजन काट्यावर बघितल्यानंतर माझं वजन 1 ते 2 किलो पण कमी दाखवायचं नाही. पण बऱ्याच वेळा काय व्हायचं माहितीये का, कपडे वगैरे सैल झालेले असायचे पण माझ्या ते लक्षात यायचं नाही त्यावेळेस. बऱ्याच दिवसानंतर YouTubeवरती वगैरे बरेच व्हिडिओ बघितल्यानंतर फॅट लॉस आणि वेट लॉस असं वेगवेगळ्या पद्धतीने वजन कमी होतं ना, त्यावेळेस मी फक्त फॅट लॉसवर भर देण्याचा प्रयत्न केला. म्हणून मैत्रिणी, तुम्ही वजन कमी करत असाल ना तर जास्त करून वेट लॉसवर भर न देता तुम्ही फॅट लॉस, तुमच्या शरीरावरचे इंचेस किती कमी होत आहे याच्यावरती भर द्या. पाहिजे तर तुम्ही ज्यावेळेस तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस काय करा, तुमच्याकडे एखादा टेप असेल मेजरमेंट करायचा. मग सर्व मेजरमेंट घेऊन ठेवा. पोटाचं, कमरेचं, त्याच्यानंतर छातीचं, मांड्यांचं, शिरच्या भागाचं आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ते चेक करा. वजन पण चेक करा आणि तुमचं जे फॅट लॉस आहे, इंच लॉस आहे ते पण चेक करा. म्हणजे तुम्हाला छान रिझल्ट मिळणार. जर समजा वेट लॉस झालेलं नसेल तर इकडे इंच लॉस छान पद्धतीने 3 ते 4 इंचेस कमी झालेले असतील. म्हणजे तुम्ही नाराज होणार नाही, डिमोटिवेट होणार नाही. कारण की बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आपण प्रयत्न करतो वजन कमी करण्याचा, पण बऱ्याच वेळा वजन काट्यावरती वजन कमी दाखवत नाही आणि आपण नाराज होतो. मग काय करतो, नाराज झाल्यानंतर परत काय करतो, आपली वजन कमी करण्याचं सोडून देतो. जाऊ दे तिकडे, वजनच कमी होत नाही किती प्रयत्न केले तरी. असं माझ्यासोबत झालेलं आहे. त्याच्यासाठी प्रेमाताई, तुम्ही फॅट लॉस करताय, खूप छान पद्धतीने फॅट लॉस करा. जास्त करून वेट लॉसवर भर देऊ नका. हा प्रेमाताईंचा जो प्रश्न आहे, तुम्हाला 10 किलो वजन कमी करायचं आहे तर तुम्ही स्वतःला अगोदर 3 महिने द्या. कोणतं तरी एक टार्गेट ठरवा. एवढ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये एखादं लग्न असेल किंवा कोणाची बर्थडे पार्टी असेल, कोणतंही फंक्शन असेल की त्या फंक्शनला सर्व नातेवाईक येतील, तुमचे मित्रमंडळ येतील आणि तिथे मला जायचंय 3-4 महिन्याने. मग तुमच्यात त्या 3 महिन्यामध्ये बदल करा.
बारीक व्हाल. म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर कार्यक्रमामध्ये तुम्हाला बघितल्यानंतर कोणीही तुमचे नातेवाईक ओळखणार नाही का तूच येते असं. त्याच्यासाठी तुम्ही एक टार्गेट ठरवा छान. 3 ते 4 महिन्यामध्ये जे पण फंक्शन असेल तुमच्या घरामध्ये आणि नंतर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. बघा मनापासून तुम्ही प्रयत्न कराल वजन कमी करण्याचा. तर दुसरी कमेंट आहे ताईंची. ताई माझं वजन कमी होतं, पण 1 महिन्यात फरक वाटत नाही. जशास तसं होतं आणि कमी होतं तेव्हा फॅट लॉस आणि इंच लॉस असा काहीच फरक पडत नाही. त्यासाठी काय करता येईल? सीझरमुळे पोट लटकलेले आहे, ओटीपोट सुटला आहे. त्यासाठी वर्कआउट सांगा, कोणता करायचा? तर ही दुसरी आहे ताईंची कमेंट. तर ताई 1 महिना तर आपल्याला स्वतःला द्यावा लागतो कारण की शरीर जे आहे ते व्यायामासाठी तयार होत असतं. शरीराला सवय होत असते व्यायामाची आणि हेल्दी आहार घेण्याची. तर एका महिन्यामध्ये कोणाकोणाला एका महिन्यामध्ये लवकर फरक पडतो, तर कोणाकोणाला बॉडी टाइप प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. मेडिकल प्रॉब्लेम प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे कोणाकोणाला थोडा उशिरा रिझल्ट मिळतोय. आता तुम्हाला जर 1 महिन्यात नाही मिळाला, तर तो रिझल्ट तुम्हाला 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात मिळेल. पण तुम्ही व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवलं, स्वतःला सुरुवातीला 3 महिने दिले, तर तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे ताई. एका महिन्यामध्ये आता शरीर तुमचं तयार झालं, स्नायू तुमचे तयार झाले व्यायामासाठी. त्याच्यानंतर हळूहळू तुमची चरबी वितळेल आणि त्याच्यानंतर भरपूर हळूहळू तुमची चरबी कमी होणार, तुमचं वजन कमी होणार. त्याच्यासाठी पहिला जो महिना आहे तो तुमचा एका महिन्यामध्ये तुम्हाला फरक नाही पडला तर तुम्हाला दुसऱ्या महिन्यात नक्की फरक पडेल, नाहीतर तिसऱ्या महिन्यात फरक पडेल. पण तुम्ही काय करा, वजन कमी करण्याचं सोडू नका. तुम्ही वजन कमी करण्याचे प्रयत्न करत राहा. व्यायाम आणि डाएटचं सातत्य ठेवा. वजन नक्की कमी होतं. मैत्रिणींनो, बरेच वेळा डिमोटिवेट होतो आपण कारण की बरेच वेळा आपलं वजन कमी होत नाही. आपल्याला एका महिन्यामध्ये लगेच फरक पाहिजे असतो. प्रत्येकाचं आहे ते. माझं पण तसंच होतं. मी पण सुरुवातीला खूप प्रयत्न करायचे. एका महिन्यात काय 15 दिवसात बघायचे. किती वजन कमी झालं, किती किलो झालं, कपडे सेट झाले का नाही असं मला पण वाटायचं. पण मैत्रिणींनो, सुरुवातीलाच आपलं शरीर आहे ना ते व्यायामासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी तयार होत असतं. त्याच्यासाठी सुरुवातीला 1 महिना तरी फक्त व्यायाम आणि डाएट याच्यासाठी द्या शरीराला. थोडासा वेळ द्या. वजन कमी होईल. आता तुम्ही विचार करा, आता आपलं जे वजन आहे ते एका दिवसात वाढलेलं नाही किंवा एका महिन्यात वाढलेलं नसतं. त्याला वाढायला 2 ते 3 वर्ष लागलेलं असतं, वर्षभर लागलेलं असतं. मग वजन कमी करताना आपण घाई का करायची? अजिबात घाई करायची नाही. वजन कमी करताना तुम्ही हळूहळू कमी करा. बघा, हळूहळू वजन कमी केलेलं ना कधी पण चांगलं. म्हणजे तुम्हाला ते मेंटेन ठेवता येतं. फास्ट वजन कमी केलं ना तुम्ही, तर ते फास्ट वाढणार आहे. त्याच्यासाठी हळूहळू वजन कमी करा. इतक्या वर्ष जे वाढलेलं वजन आहे ते एका महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये फास्ट कमी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मी अशाच पद्धतीने वजन कमी करते आणि मी माझ्याकडे मैत्रिणी येतात त्यांना पण तेच सांगते. घाई गडबड करू नका वजन कमी करताना. थोडासा वेळ द्या शरीराला. बरोबर तुमचं वजन कमी होईल. फक्त सातत्य ठेवायचं आहे व्यायामाचं आणि डाएटचं आणि संयम ठेवायचा आहे की नाही माझं वजन कमी होणार आहे. 100% वजन कमी होणार आहे. आणि त्याच्यानंतर ताई तुमचं शिजर झालेलं आहे आणि ओटीपोट जे आहे ते वाढलेलं आहे. तर माझं पण शिजर झाल्यानंतरच मी वजन कमी केलेलं आहे. काय होतं, ज्यावेळेस वजन वाढतं ना त्यावेळेस ओटीपोट जे आहे ना ते पटकन वाढतं आणि वजन कमी करताना ओटीपोटाची जी चरबी आहे ती सर्वात शेवटी कमी होते. कारण की मी माझं बाकीचं जे वजन आहे ते फॅट आहे ते कमी झाल्यानंतर अजूनही थोडंफार ओटीपोट राहिलेलं आहे. ते अजूनही मी कमी करतीये आणि अजून ते हळूहळू कमी करतीये आणि ते कमी होतंय. त्याच्यासाठी तुम्ही व्यायाम करत राहा. सातत्य ठेवा. तुमचं ओटीपोट बरोबर कमी होईल आणि मी जितके व्यायाम घेते प्रत्येक जो व्यायाम आहे कारण की प्रत्येक मैत्रिणी आहेत माझ्याकडे त्यांचं ओटीपोट वाढलेलं आहे. सिझेरियन झालेलं आहे मैत्रिणींचं आणि ते ओटीपोटाचे म्हणजे पोटाचे व्यायाम भरपूर आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्ही कोणताही व्हिडिओ ओपन करून ते व्यायाम करू शकता. 30-35 मिनिटाचे व्हिडिओ आहेत ते सर्व करा. पूर्ण पोटाचे एक्सरसाइज आहेत, ओटीपोटाचे आहेत. तुम्ही कोणता पण व्हिडिओ करा. तरी मी जे सिझेरियन डिलिव्हरीसाठी परत अजून एक व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी आणि ते व्हिडिओ बघून तुम्ही नक्की पोटाचे जे व्यायाम आहेत ते करा. नक्की तुमचं कमी होईल ओटीपोट. फक्त काय होतं ओटीपोट कमी व्हायला थोडासा वेळ लागतो. तुमचं बाकीची जी चरबी आहे शरीराची ती कमी होईल, पण ओटीपोट सर्वात शेवटी कमी होईल. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यासाठी घाबरून पण जाऊ नका. फक्त स्वतःला वेळ द्या आणि सातत्य ठेवा व्यायामाचं म्हणजे तुमचं काय होणार आहे ओटीपोट पण कमी होईल आणि तुमचं वजन पण कमी होणार आहे. तिसरी कमेंट वाचूया ताईंची. ताई तांदळाची भाकरी भात खाल्ली तर चालतो का? कारण आमच्या शेतात भातच पिकवतात. तर वजन कमी करताना भात खायचा का नाही खायचा हा प्रश्न जो आहे ना तो मला पण पडलेला होता. कारण की नाशिकला आमच्या शेतामध्ये पण भात पिकतो आणि घरचाच भात असतो आणि ज्यावेळेस आपण वजन कमी करतो ना त्यावेळेस खरंच आपण बरेच व्हिडिओ बघितलेले असते तर भात खायचा नाही आणि आपण वजन कमी करताना आपला भात सुटत नाही.
आणि आपलं जो भारताच्या आहारामध्ये आपल्या जेवणाच्या ताटामध्ये भारतामध्ये भात हा प्रमुख पदार्थ आहे. छान वरण, भात, भाजी, चपाती, लोणचं, पापड, त्याच्यानंतर सॅलड असं छान आपलं जेवणाचं ताट आहे. बरोबर आहे ना? आणि प्रत्येक वेळी भात हा बनवलाच जातो. मग आपला हा मेन पदार्थ असल्यामुळे आपण भात खाल्ला पण पाहिजे. पण काय होतं माहिती का? आपले एक तर भात खाल्ल्यानंतर आपला आराम जास्त होतो. म्हणजे कष्ट झाले पाहिजे. आता गावाकडे बघा, आता आमचे गावाकडे मी गेल्यानंतर मी जर समजा वजन कमी करत होते त्यावेळेस भात खाल्ला नाही तर घरचे ओरडणार. का भात खात नाही तुम्हाला वजन कमी करायचं भाताने वजन वाढतं. ते म्हणणार नाही भाताने वजन वाढत. आणि खरंच नाही वाढत. कारण की ते दोन्ही टायमाला भात खातात बघा, पण मग ते शेतामध्ये तितकं कष्ट पण करतात. आणि ते कष्ट केल्यामुळे त्यांचं जे वजन आहे ते वाढत नाही. त्यांच्या कॅलरीज बरोबर खर्च होऊन जातात. बरोबर आहे ना? भातामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात. आणि आपण किती प्रमाणात खातो आणि आपल्या शरीराची हालचाल किती ठेवतो, किती व्यायाम करतो हे पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे गावाकडे भात खातात, पण भरपूर शेतामध्ये काम करतात त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही. पण मी शहरामध्ये राहत असल्यामुळे भात थोडा जरी खाल्ला तर शरीराला आराम आहे, व्यायाम नाहीये, कष्ट नाहीये, त्याच्यामुळे माझं जे वजन आहे ते वाढत होतं. हे आपण फक्त जाणून घेतलं पाहिजे की का बरं वजन वाढतंय. तर आपण भात खाल्ला पण पाहिजे, पण तितका व्यायाम पण केला पाहिजे. शरीराला काय केलं पाहिजे, हालचाल ठेवली पाहिजे, ऍक्टिव्हिटी ठेवली पाहिजे, दिवसभराचे शरीर ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे. म्हणजे आपलं वजन काय होणार आहे, कमी होणार आहे आणि वजन वाढणार पण नाहीये. तर तुम्ही जर समजा ताई 2 वेळेला आता सांगते मी तुम्हाला 2 वेळेला जर भात खात असाल किंवा तांदळाची भाकरी आणि भात एकत्र खात असाल, तर फक्त एक काम करा, तुम्ही भात सकाळी खा. त्याच्यासोबत भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची घ्या आणि संध्याकाळी जर समजा तुम्ही भात घेत असाल, तर त्या ठिकाणी फक्त भातासोबत ज्वारीची बाजरीची भाकरी घ्या किंवा चपाती घ्या. भात आणि तांदळाची भाकरी एकत्र घेऊ नका आणि सकाळी किंवा संध्याकाळी एकच वेळेला एक तर भात घ्या किंवा मग तांदळाची भाकरी घ्या. असं काहीतरी करा वजन कमी होईपर्यंत. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमचं वजन कमी होत नाही तोपर्यंत. एक तर भातच खा किंवा मग तांदळाची भाकरी तर भाकरीच खा आणि ती पण कोणत्यातरी एका वेळेला खा. म्हणजे काय होणार आहे तुमचं वजन कमी व्हायला काय होणार आहे, मदत होणार आहे. आणि काय करा भात बनवण्याची पद्धत बदला थोड्या दिवस तुमचं वजन कमी होईपर्यंत. आणि भात कसा बनवायचा ते आपल्या चॅनलवरती आहेच तो व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. म्हणजे तुम्ही तशा पद्धतीने भात शिजवा. आणि आता तुम्ही ज्यावेळेस तुमचं जेवणाचं ताट घेणार, आता तुम्ही वरण घेतलं, भात घेतलं, चपाती किंवा बाजरीची, ज्वारीची भाकरी घेतली किंवा बेसनचे धिरडे वगैरे काहीतरी घेतले तुम्ही. त्याच्यानंतर सॅलड घेणार, भाजी घेणार, बरोबर आहे? मग काय करायचंय, भाजी, तुमची भाकरी किंवा चपाती, त्याच्यानंतर वरण, सॅलड वगैरे सर्व संपवायचंय. भात शेवटी खायचा. म्हणजे काय होणार आहे, भाताला थोडीशी पोटात जागा कमी राहणार आहे, मग भात कमी खाल्ला जाणार आहे तुमचा. असं काहीतरी आयडिया करा. मग भात कमी खाल्ल्यामुळे काय होणार आहे, तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. जोपर्यंत तुमचं वजन कमी होत नाही तोपर्यंत. मग त्याच्यानंतर वजन कमी झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय, भात पण खायचा आहे आणि रोज व्यायाम पण करायचा आहे. म्हणजे तुमचं वजन काय राहणार आहे, मेंटेन राहणार आहे. कारण की आपल्याला भात आपला हा आहारातला मेन पदार्थ आहे. आपण भात खाणारच आहे. असं नाही की भात नेहमीचा कायमचाच बंद करणार आहे आपण. बरोबर आहे ना? भात तर खावंच लागणार आहे. त्याच्यामुळे भात खायचा. फक्त वजन कमी करताना तुम्ही काय करा, एक तर त्याची क्वांटिटी कमी करा. एक तर भातच खा किंवा तांदळाची भाकरी तर तांदळाची भाकरीच खा. कोणतं तरी एका वेळेला एकच खा. एकत्र खाऊ नका तांदळाची भाकरी पण आणि भात पण. भात खाल त्यावेळेस ज्वारीची भाकरी किंवा मग चपाती बिनतेलाची किंवा मग बेसनचे धिरडे, पिठाचे धिरडे असं वेगळे ऑप्शन करा. बघा चॅनलवरती वेगवेगळे रेसिपीचे व्हिडिओ पण आहेत डाएटचे, ते तुम्ही बघा. म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला काय होणार आहे, मदत होणार आहे. आणि भात बंद केला पाहिजे असं पण नाही. फक्त तुम्ही व्यायाम करा, त्याची क्वांटिटी थोडीशी कमी करा, भात बनवण्याची पद्धत बदला. बघा तुमचं वजन कमी होणार आहे. तर ही झाली तिसरी कमेंट तुमची. आता पुढची कमेंट बघूया ताईंची. दिवसा झोपल्याशिवाय जमत नाही. तर बऱ्याच मैत्रिणींना दिवसा दुपारी झोप येते. कारण की सकाळी उठल्यापासून प्रत्येक जण घरातली कामं आवरण्यामध्ये बिझी असते. मुलांचं आवरणं, घरातला पसारा आवरणं, सर्व आवरल्यानंतर जेवण झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस आपल्याला खरंच झोप लागते आणि साहजिक गोष्ट झोप लागणारच आहे. तर काय माहिती का ताई, ज्यावेळेस आपण वजन कमी करतो आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना आपण जर झोपलं, दिवसा 1 ते 2 तास जरी झोपलं, तर ती दिवसाची झोप जी आहे ना, ती आपल्या शरीराला खरंच वजन वाढवण्यासाठी घातक आहे. कारण की खरंच त्याने वजन वाढून जातं. आता तुम्ही बघा लहान बाळ छोटं असलं, तर मग ते छोट्या बाळाला अंघोळ वगैरे घातल्यानंतर, थोडंसं खाऊ घातल्यानंतर त्याला झोपवतात. का झोपवतात? कारण की त्याची शांत झोप झाली पाहिजे दिवसा पण आणि त्याला छान बाळसं आलं पाहिजे, त्याचं छान वजन वाढलं पाहिजे. बरोबर आहे ना?
मग त्याच पद्धतीने आपण जर समजा छान जेवण वगैरे केलं आणि झोपलं, तर आपलं काय होणार आहे? वजन वाढून जाणार आहे. त्याच्यासाठी हे सोपं उदाहरण आहे. त्याच्यासाठी काय करायचं, दिवसा जितकं तुम्ही शरीराला ॲक्टिव्ह ठेवाल ना, तितकं चांगलं. तुम्हाला खरंच झोप तुम्हाला खूपच येत असेल, तर 15 मिनिटं वामकुक्षी घ्या, जरा वेळ आराम करा फक्त आणि त्याच्यानंतर परत उठा. 15 मिनिटाचा अलार्म लावून ठेवा पाहिजे तर, जर डोळा लागला चुकून तर. आणि त्याच्यानंतर तोंड धुवा छान आणि बाहेर थोडंसं फिरून या. नाहीच तर मग तुम्ही कोणाला तरी आईला, बहिणीला फोन करा. त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवा किंवा घरामध्ये कोणीतरी असेल, शेजारी मैत्रीण असेल, तिच्याशी बोला. मुलं असतील तर मुलांबरोबर थोडंसं खेळा. काहीतरी तुमचा जो आहे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. शरीराला ॲक्टिव्ह ठेवा. म्हणजे तुम्हाला झोप लागणार नाही. म्हणजे हळू सवय होईल. आणि शक्यतो ताई तुम्ही आता वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. व्यायाम आता करताय. तुमची 1, 2, 3 महिन्यानंतर तरी तुमची झोप पूर्ण गायब होणार. कारण की माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात त्यांना पण दिवसा झोपायची सवय होती. 1 ते 2 महिन्यानंतर जसं-जसं व्यायामाची सुरुवात केली त्याच्यानंतर दिवसभर त्यांना उत्साही, फ्रेश वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे त्या दिवसा अजिबात झोपत नाही आता. त्यांना झोप पण लागत नाही. तर ते आणि हळू काम करतात. शक्यतो मग काय करा, तुम्ही जर सकाळी लवकर काम आवरत असाल ना, तर हळू कामं आवरा. म्हणजे तुमचं काय तुम्हाला हळू काम आवरल्यामुळे तुमचा वेळ त्या कामामध्ये निघून जाणार आणि तुम्हाला झोपायला म्हणजे झोपायला वेळच राहणार नाही. असं करा. नाहीतर मग तुम्ही जर समजा तुमचे कामं लवकर आवरत असेल तर त्यावेळेस थोडंसं बिझी ठेवा स्वतःला. म्हणजे झोपू नका. म्हणजे तुमचं वजन कमी होईल. नाहीतर तुम्ही दिवसा झोपला तर ते वजन कमी होणार नाही तर ते वाढत राहणार आणि परत तुम्ही डिमोटिव्हेट होत राहणार. त्याच्यासाठी एक छोटीशी चूक आपण करतोय पण मग आपण बाकीचा व्यायाम करतोय, हेल्दी आहार घेतोय. मग त्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याला वजन कमी होत नाही आपलं. त्याच्यासाठी एवढं लक्षात ठेवा की तुम्ही दिवसा झोपू नका. कमेंट बघूया प्रेमाताईंची. ताई रोज 1 तास वर्कआउट करते, पण आज 30 मिनिटच वर्कआउट केले. कारण मला खूप दम लागला आणि पूर्ण बॉडी थरथर कापत होती. जसं की बॉडीमध्ये काहीच एनर्जी नाही. त्यानंतर मी वर्कआउट करू शकले नाही. असं का झाले? तर बरेच वेळा काय होतं माहिती आहे का ताई, हे माझ्यासोबत पण असं झालेलं आहे. तर तुम्ही जर समजा आता वजन कमी करण्याची सुरुवात केली असेल, तुम्ही व्यायाम आणि डाएट सोबत सुरू केला असेल, जर समजा तुम्ही तुमचं जे जेवण आहे हे कमी केलं असेल पहिल्या दिवसापासूनच, आता तो पटकन वजन कमी करणार म्हणून आपण काय करतो, लगेच आपलं जेवण काय करतो कमी करतो म्हणजे आपलं पटकन वजन कमी होईल. पण तसं करायचं नाही. आपल्या शरीराला तुम्ही जर समजा रोज 2 चपात्या खात असाल, आपल्या शरीराला 2 चपात्यांची सवय आहे. रोज भात, भाजी, वरण हे सर्व जे आहार आपण घेतोय ना त्याची सवय असते. तितकी एनर्जी आपल्याला शरीराला जितक्या कॅलरीज पाहिजे असतील, तितक्या जर कॅलरीज आपण कमी घेतल्या जेवणामधून आणि इकडे आपण परत व्यायाम केला. व्यायाम केल्यामुळे आपली एनर्जी खर्च झाली, तिथे कॅलरीज खर्च झाल्या आणि इकडनं आपल्याला जेवणामधून तितक्या कॅलरीज मिळाल्या नाही. मग 15 ते 20 दिवसानंतर काय होणार आहे? आपल्या शरीराला काय होणार आहे? अशक्तपणा येणार आहे. एनर्जी आपली खर्च होणार आहे, वीक होणार आहे शरीर आपलं. मग नंतर आपल्याला असं दम लागल्यासारखं वाटणार आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण शरीर असं थरथर कापणार आहे. त्याच्यासाठी परत आपल्याला दवाखाना करावा लागणार आहे. त्याच्यासाठी ताई मी सांगते, वजन कमी करताना नेहमी काय करायचंय, आपलं जेवण कमी करायचं नाही. तुम्ही हवं तर तेल, मीठ आणि साखरेचं प्रमाण सुरुवातीला कमी करा. त्याच्यानंतर बाहेरचं फास्ट फूड, तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, प्रोसेस्ड फूड जे आहे ना, ते सर्व कमी करा. मग घरामध्ये तुम्ही जे बनवताय ना, भाजी आहे, चपाती आहे, त्याच्यानंतर वरण, भात, हे सर्व आपण जे पदार्थ बनवतोय ना, हे पोटभर खायचं. म्हणजे आपलं जितकं जेवण रोजचं आहे ना, तितकं जेवण करायचंय. फक्त काय करायचं त्याच्यातलं जे तेल, मीठ आणि साखरेचं प्रमाण आहे ना कमी करा. मिठाऐवजी सैंधव मीठ वापरा तुम्ही. जो सैंधव मिठामुळे पण छान वजन कमी होईल तुमचं आणि साखरेऐवजी तुम्ही त्या ठिकाणी गुळाचा वापर करा किंवा मधाचा किंवा खजूरचा वापर करा. पण तुम्ही जर 2 चपात्या रोज खात असाल, संध्याकाळी 2 खात असाल, तर तितकंच जेवण करायचं. फक्त सॅलडचं प्रमाण वाढवा हवं तर. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे माहिती का? तुमची एनर्जी लेव्हल खर्च होणार नाही. व्यायाम केल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येणार नाही आणि तुम्हाला पुढे जाऊन असा त्रास होणार नाही. कारण की मी माझं ज्यावेळेस वजन कमी करत होते, मी पण असंच करायचे. सुरुवातीपासूनच मी कमी लगेच 2 चपात्या खात असते, 1 चपाती खायचे आणि 15 ते 20 दिवसांनी मग माझ्या शरीरात प्राण नसल्यासारखं पूर्ण शरीर अशक्त व्हायचं आणि पूर्ण अंगाचा थरकाप व्हायचा आणि व्यायाम पण व्हायचा नाही माझ्याकडनं त्यावेळेस. त्याच्यासाठी मी सांगते आणि मैत्रिणींनो भूक कमी होते. बघा, आपण ज्यावेळेस सात्विक आहार घेतो, तेल, मीठ आणि साखरेचं प्रमाण कमी असलं तर जे सात्विक आहार आपण घेतो, तुपाचा वापर तुम्ही करायचा आहे. सॅलड वगैरे घ्या आहारामध्ये भरपूर. आता उन्हाळा लागलेलाच आहे. तर तुम्ही पाण्याचा वापर वाढवा. दही आणि ताक घ्या. तुम्हाला कधी वाटलं तर उसाचा रस पण प्या. कलिंगड, खरबूज आहे हे घ्या आणि हा जो आहार आहे ना सात्विक आहार, ते तुम्ही घ्या. त्याच्यानंतर रोज व्यायाम पण करा.
फक्त काय करायचंय, जोपर्यंत 1.5 ते 2 महिन्यानंतर बघा तुमची भूक कमी झालेली राहील. फक्त तुम्ही योग्य ते व्यायाम केले पाहिजे. आता जी साक्षीची वेट लॉस जर्नी सुरू आहे त्याच्यात मी सर्व जे व्यायाम करून घेते, तर हे जे व्यायाम आहेत ना पूर्ण 1 तास चालतात. 1 तासाचं पूर्ण वर्कआउट होतं. पण त्याच्यामध्ये पोटाचे, पाठीवरचे, हे बैठे हे सर्व व्यायाम येतात. तर तुमचे रोज सर्व व्यायाम झाले पाहिजे. उभं राहून वर्कआउट झालं पाहिजे, तुमचे बैठे व्यायाम झाले पाहिजे, तुमचे पाठीवर झोपून व्यायाम झाले पाहिजे, तुमच्या एका कानीवर झोपून व्यायाम झाले पाहिजे आणि पोटावरती झोपून पण व्यायाम झाले पाहिजे. त्याने काय होणार आहे, तुमची भूक पण कमी होणार आहे. ज्यावेळेस 1 ते 2 महिन्यानंतर तुमची भूक कमी होईल, त्याच्यानंतर तुम्ही आपोआप कमी खाल आणि तुमचं फॅट पण तोपर्यंत लॉस झालेलं राहील. त्याच्यासाठी जेवण सुरुवातीपासून कमी करू नका. तुम्ही जर समजा खूप जेवण कमी करून टाकलं असेल, त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम आला असेल आणि शक्यतो वातावरण बदल होतोय आणि जर समजा तुम्हाला कणकण असेल, थोडंसं आतून सर्दी वगैरे असेल, कणकण असेल ना, त्यावेळेस पण तुम्हाला अशक्तपणा आला असेल. कारण की ज्यावेळेस आपल्याला कधी-कधी कळत नाही, शरीरामध्ये ताप वगैरे असतो, कणकण असते, सर्दी असते आणि त्याच्यामुळे मग त्यावेळेस आपले काय होते माहिती आहे का, रोगप्रतिकारशक्ती अगोदरच कमी झालेली असते. जर शरीरामध्ये कणकण वगैरे असेल आणि त्याच्यात आपण व्यायाम केला, तर मग तेव्हा पण आपल्याकडनं व्यायाम होत नाही. हे पण एक कारण असू शकतं ताई. त्याच्यासाठी तुम्ही आता जेवण जे आहे ते कमी करू नका. पोटभर जेवण घ्या. फक्त हेल्दी घ्या. एनर्जीसाठी तुम्ही रोज दिवसातून 1 ग्लास दूध, त्याच्यानंतर कोणतंही एक फळ घ्या. मग त्याच्यामध्ये खरबूज, कलिंगड, जे तुमच्याकडे सीझनेबल फळ असेल ते घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे बदाम असेल तर 3 ते 4 बदाम भिजवून घ्या. 2 काळी खजूर घ्या आणि मनुके घ्या. म्हणजे हे जे आहेत ना, जे एनर्जीसाठी तुम्ही रोज खाल्ले पाहिजे. म्हणजे तुम्हाला अशक्तपणा येणार नाही. म्हणजे तुम्ही हे पण पदार्थ घ्या आणि नाश्ता चुकवू नका. बरेच मैत्रिणी काय करतात, नाश्ता शक्यतो चुकवतात. मी पण सुरुवातीला नाश्ता करत नव्हते बरं का. पण मी ज्यावेळेस नाश्ता करायला लागले सकाळी 7:30 ते 8:30च्या दरम्यान किंवा 10 वाजेपर्यंत कधीही वेळ मिळेल त्यावेळेस नाश्ता करून घ्यायचा. आणि नाश्ता केल्यानंतर मग आपण जे दुपारचं जेवण करतो ना, ते जेवण कमी करतो. आणि बरेच वेळा काय होतं, आपण उपाशी-पोटी चहा पिऊन घेतो आणि त्याच्यानंतर जेवण करतो. मग जेवण आपण एकटं काय करतो, मग जास्त करून घेतो. मग जास्त जेवण केल्यामुळे आपल्या पचनक्रियेवर ताण येतो. परत आपलं मेटाबॉलिझम आहे, जे पचनक्रिया आहे, ती मग आपली बिघडते. मग मेटाबॉलिझम आपलं कमी होतं आणि आपलं परत एकटं वजन कमी होत नाही. आपण खूप प्रयत्न करतो, पण मग जर मेटाबॉलिझमच आपलं चांगलं नसेल समजा, तर मग तिथं पण आपलं वजन कमी व्हायला मदत होत नाही. त्याच्यासाठी तुम्ही जर नाश्ता करत नसाल ताई, तर तुम्ही नाश्ता करायला लागा सकाळी. नुसतं हेल्दी नाश्ता घ्या. पोहे, उपीट, इडली, डोसा, उकडलेली मटकी, हरभरे, अंडे, सर्व इतके ऑप्शन आहेत ना, बस फक्त हेल्दी आहार घ्यायचा आहे. घरी जो बनतोय तो. म्हणजे तू पोटभर खायचंय आणि मस्त व्यायाम करायचा आहे. बघा, शक्यतो वातावरण चेंज झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला झालेलं असू शकतं किंवा तुम्ही जर समजा डाएट कडक फार करून टाकलं असेल त्याच्यामुळे असू शकतं. पण जर समजा तुम्ही व्यायामाचं सातत्य ठेवलं, डाएटचं सातत्य ठेवलं, स्वतःला 3 महिने दिले, स्वतःसाठी वेळ द्या, संयम ठेवा. 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. संयम ठेवा. म्हणजे तुमचं वजन काय होणार आहे, हळू-हळू बरोबर कमी होणार आहे. स्वतःला अगोदर 3 महिने द्या, त्याच्यानंतर परत 3 महिने द्यायचे स्वतःला. सुरुवातीला 3 महिने बघायचे. 3 महिन्यामध्ये तुम्ही किती छान पद्धतीने वजन कमी केलंय, अजून किती वजन राहिले, किती फॅट लॉस करायचं राहिलंय, मग अजून परत 3 महिने स्वतःला द्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही हळू वजन कमी केलं ना, खाऊन-पिऊन वजन कमी केलं, तर ते मेंटेन राहायला मदत होते. ते वजन लवकर वाढत नाही. फास्ट वजन कमी करण्याचा काही प्रयत्न केला ना, तर ते वजन परत वाढतं. परत आपण काय खायला लागलं ना, नाश्ता हे जेवण जे आहे रेग्युलर करायला लागलं ना, तर ते वजन परत वाढेल. त्याच्यासाठी आपण जे रेग्युलर आपल्या आहारामध्ये जे आहे वरण, भात, भाजी, चपाती आपण रोज जे खातो ना, तेच खाऊन पिऊन वजन कमी करायचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचं वजन मेंटेन राहणार म्हणजे नंतर वाढणारच नाही. ते आपण जे रोज आहार घेतो तो घ्यायचा आणि रोज व्यायाम करायचा. बघा, वजन पण मेंटेन राहील, तुम्हाला मदत होईल. तर तुमचे जे हे कमेंट होत्या ना ताई, त्याच्या आज मी सर्व तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्ही हे जे कमेंटचं उत्तर ऐकून तुम्ही वजन कमी करण्याचं जर समजा काही चुकत असेल तुमचं, तर त्याच्यात सुधारणा करा. अजून काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि WhatsApp जो नंबर आहे ना, तो मी लवकरच घेणार आहे कारण की थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे मला नवीन नंबर घेता येत नाहीये. तर त्याच्यामुळे मी WhatsApp नंबर नवीन चालू केला ना, तर मी लगेच व्हिडिओ म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ करेल त्यावेळेस देईल आणि मला WhatsAppद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कारण की बऱ्याच मैत्रिणी सांगतात WhatsApp नंबर द्या तुमचा. पण काही अडचणीमुळे मला थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी काही नंबर घेतलेला नाही. पण लवकरात लवकर मी WhatsApp नंबर चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकणार आहे आणि तुमचं वजन कमी करू शकणार आहे. पण मी जे जसं वजन कमी केलेलं आहे तसंच मी माझे जे घरगुती क्लासेस घेते वजन कमी करण्याचं त्यांचं पण तसंच वजन कमी करते. सर्व खाऊन पिऊन
वजन कमी केलेलं कधीही चांगलं, कारण की तेच आपण आयुष्यभरासाठी आहार घेणार आहे आणि आपला जे वजन आहे ते आपण मेंटेन ठेवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही पण खाऊन पिऊन वजन कमी करा. लवकरात लवकर मी माझा WhatsApp नंबर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे तुम्हाला अजून मदत होईल. आणि तुम्हाला हा जो कमेंटचा व्हिडिओ आहे प्रेमाताई, तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची, तुमच्या कमेंटची उत्तरं मिळाली असेल असं मला वाटतं. आणि बाकीच्या मैत्रिणी तुम्ही बघत असाल तर तुम्हाला पण हे जर प्रश्न पडलेले असतील तर तुम्हाला याची उत्तरं मिळाली असतील. तुम्हाला पण काही प्रश्न असतील, काही प्रश्न पडलेले असतील वजन कमी करण्यासंदर्भात, तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि मी नक्कीच त्याच्याविषयी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ताईंनी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच कमेंट केलेल्या होत्या, पण मला व्हिडिओ बनवायला जमला नव्हता. तर आज मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.